18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण आपला कार्यक्रम सांगायचा. कुणी वाचाळवीरांनी वेगळे स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्या बद्दल आपलं मत काय ते सांगायचं. आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं व्हिजन काय राहणार आहे ते सांगायचं. आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली. निकाल तर धक्कादायक आहेच आहे, पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत. हे नाकारता येत नाही. खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना, ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला, हे सुद्धा कारण आहे. आणि याच्यातून हे त्यांना जे दिसतं जागा मिळालेल्या आहे, खरं म्हणजे हे खरं यश नाही. त्यांनी ओढून ताडून कसं तरी मिळवलेलं, निर्णय क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे.